पंढरपूर तालुक्यामध्ये असंख्य ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरलेला विश्व ज्ञानोबा ठारे यांचं शिवशंकर चालू आहे. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये एकदा येऊन जा, एकदा बघून जा आणि एकदा थंडगार पिऊनच जा. दिवाळी झाली दिवाळीला दिवा बघायला दुसरं एखाद्या आज जमलाय तुम्ही मला माहिती तुला हे तुझं पाठी राजी महाराज म्हणताय तुला हे तुझं
देवाला लावायचंय. ही भजनवाडी कीर्तनवाडी जी आहे ना आम्ही अंगणवाडीतला अंगणवाडीत गेल्याचे. आचार्य कोण आहे? सद्गुरू स्वयं आहे. त्याच्या सत्तेने चालले म्हणून आम्ही बी ओळखतो. त्याचा आशीर्वाद आहे. रत्नाकर दाजी महाराज सुरेखाच आहे. माणसाजवळ माणसं येते ती म्हणून माणुसकी नावाचा धर्म दोघांनी सांभाळला मागवा आणि त्याच्यातून परमार्थाचा वेळ रावणाचा सगळा भाव विभीषण हुशार होता. माणसं हुशार असो की देहर विभीषण हुशार होता. हुशार रामाचा रूप बघितलं, रामाचा क्रम बघितला, रामाच्या जवळचं सामर्थ्य ओळखलं. अंतरिज्ञानी होता विभीषण आणि त्यानं सरळ काय केलं? भावाला बघून दिली. रावण कोण होता? सख्खा भाव आणि रावण मरण म्हणून बेपसान जाऊन हनुमंतांनी विचारलं विभीषणाला. रामायण वाचणारी ऐकणारी बळी जायची ज्याला रामायणातला लक्ष्मण मारुती काळात त्याचं तर रामायण लिहित आहे. नाहीतर आमच्याच पाहण्याचं विभीषणानं सांगितलं मला रावण बरोबर रावण बहिणीला पहिला जीव कासायची कोण कोणाचं म्हणून एकदा त्याला मारतो उड्या तुकाराम तुला कीर्तन सांगावं लागतंय. मास्तर अजून आहे तिथं सुरुवात झाली. रत्नाकर महाराजांनी शोभा केलं. तिकडून आणून पुन्हा तिसऱ्या दिवशी शिबिर केलेला बागडे बाबा उभा केलं. बाबा हो संतांनी ओढून घेतलेली वस्तू आहे. संतांना ओढून घेतली त्यांना आवडलं भाव. चव गेलेला भाव नको. केळाचा भाव, गुळाचा भाव, तिजीचा भाव, कैऱ्याचा भाव सगळं काही महाराजाकडून तुम्हाला ऐकलं बघितल्याशिवाय सुट्टी मिळणार. तुम्ही तयारी करा. लगे सायास जाळे वनांतरा सुखे येतो घरा. मासाचा पिंजरा केला. रत्नाकर महाराज सांगत होते बाबा दिया कसा आहे भाडायची बापाची अरे बापाची आणि आपला अतरण कात्र आईचा आहे. आईच्या रक्ताचं काही बघा
आजची आतडी कातडी आईच्या रक्ताची यायची आणि हाड फाउंडेशन आहे बापाच्या रक्ताचं. म्हणून आई वडिलाशिवाय आता काय करून सासऱ्यासंग बोलत नसतेल्या काय सासूसंग बोलत नसतेल्या टकल्या मामा हिताच्या हित्त आले. सासऱ्यासंग बोलायचं बोलत आहे सासूसंग बोलायचं बोलत आहे आणि करायची वारी करायची काय पदरात बांधून घेतली सावध होई बाई इथलं कीर्तन ऐकून जाताना महाराजांच्या पाया पडा. सासू सासऱ्या सगळं बोलायला आजच्यापासून सुरुवात करायची जाऊ द्या. इथलं बोला काय नाही लागत नाही त्याला एक पुस्तक सांभाळ तुम्हाला जेवढा खर्च आहे तेवढाच खर्च त्या दोघांना आहे. संध्याकाळी पाणी बसतात तांब्यावर पाणी तुमच्या पोराकडे राहिलेलं तेला बरकून एक अर्धी भाकर त्याला जर दिली ना बोलका विठ्ठल आहे बोलकी रुक्मिणी आहे बोलका आशीर्वाद तुम्हाला फुललाय. नाही तर आता हितायचे काय बोलू हे सुद्धा आहेच. म्हणून काय कधी देव कुठे हुडकायला नाही गरज नाही. सासू आणि सासरा आई वडला सगळं बोल नाही तुम्ही बरं काय घडी हात वर करणार बाबासारखा सगळीकडे बोलून हसून खेळून नाही तर एकाच पद्धतीचं बाजी महाराजांचं आत्मदान